25 पर्यंत अ वर्ग ऑडिट हे आपलं नामांकन आहे आणि जवळजवळ 6 वेळा आपण आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त केलेला आहे आणि याचीच आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून चेअरमनांच्या प्रयत्नांनी आपण सांगली जिल्हा आग्रही होतो आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना आता नुकत्याच आता ह्या सांगली जिल्ह्यातील दुसऱ्या शाखेचं या आठवड्यामध्ये आपण उद्घाटन केले। या संस्थेला नावारूपाला आणण्याचं आणि ज्यांचं 100 शाखा स्थापन करण्याचं आणि या महाराष्ट्रभर लोकांची सेवा करण्याचं स्वप्न जे आमचे माळीसाहेब चेअरमन आहेत यांच्याविषयी मी थोडीशी माहिती सांगतो आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊया। साहेबांचा आमचा प्रवास सायकल ते फॉर्च्युनर असा मॅरेथॉन प्रवास झालेला आहे। मूळ गाव लाटवडे, माळी समाजाच्या एका सामाजिक अगदी साध्या गरीब कुटुंबातून पुढे आलेले हे व्यक्तिमत्व 1999 ला छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये क्लार्क म्हणून सुरुवात केली आणि लाटवडे ते बावडा हा प्रवास त्यांचा सुरुवातीचा सायकल नव्हता आणि हा प्रवास 89 ला सुरू झाला। सुरुवातीला त्यांनी 1999 लाच गावामध्ये जय शिवराय दूध डेअरीची स्थापना केली। आज अंबकमध्ये त्याची दुसरी शाखा आहे। 2002 ला जयवंत हायस्कूल लाटवडे या नावानं त्यांनी ग्रँटेबल हायस्कूल स्थापन केलं। जयवंत हायस्कूल लाटवडे आज 5वी ते 10वी या ठिकाणी या हायस्कूलची स्थापना आहे। विशेष म्हणजे पूर्ण मोफत फी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आज जवळजवळ 300 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत। कुटुंबाचा, गावाचा आणि सर्वांचा आपल्या सोबत असणाऱ्यांचा विकास व्हावा यांनी 2007 ला या सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली। वडगाव या ठिकाणी पहिली शाखा आणि आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या 15 शाखा या पूर्ण नफ्यामध्ये चालतात आणि 2 शाखा 3 दिवसापूर्वी ईश्वरपूर या ठिकाणी सुरू झाली आणि आज या बागणी या ठिकाणी। अतिशय संघर्षातून हे नेतृत्व उभा राहिलं। आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उभारी घेतली। याच्यामध्ये त्यांना सर्वात मोठं पाठबळ कोणाचं लाभलं असेल तर त्यांच्या पत्नी रुपाली माळी ज्या या संस्थेच्या संस्थापिका आहेत, माजी पंचायत समिती सदस्य, एक लोकप्रिय सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि गुंतवणूक असणारा उद्योग उभा केला आणि आज यामध्ये 40 उत्पादनं आपण तयार करतोय। ऑल भारतामध्ये ही उत्पादनं पाठवली जातात। जवळजवळ 50 ते 60 स्थानिक महिलांना आपण तिथे रोजगार दिलेला आहे आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की जागतिक बाजारपेठेत आपण जायला पाहिजे आणि म्हणून हाच जो 40 उत्पादनाचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये मोस्टली मँगोचं उत्पादन होतं, त्या प्युअर मँगोसाठी आता मेंचेर या ठिकाणी त्यांनी 12 कोटी गुंतवणूक असणारा नवा प्रोजेक्ट उभा करायला सुरुवात केली। त्याला सर्व मान्यता, मंजुरी आणि अनुदान तेही मंजूर झालं। पुढील 6 महिन्यामध्ये आपल्या भागातल्या अनेक हजारो लोकांना रोजगार मिळण्याची संधी त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण ऑटोमायझेशन असेल। आंबा टाकल्यानंतर पूर्ण पॅक होऊन तो बाहेर पडेल। आपल्या भागातला हा पहिला प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू होतोय। आता या सगळ्यामध्ये आर्थिक गोष्ट सगळ्यात महत्वाची, आपल्या सर्वसामान्य कुटुंबांची सगळ्यात महत्वाची गरज काय असेल तर तो आर्थिक प्रश्न। आपल्या बरोबर सर्व तळागाळातील सर्वसामान्य महिला, शेतकरी 17व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी इथं हजर असणारे आमचे प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक भावानंद महाराज भाऊ, या कार्यक्रमासाठी उद्घाटन लाभलेले सागरभाऊ खोत, निवास पाटील साहेब, इथं सर्व प्रमुख मान्यवर, या संस्थेचे सर्व संचालक मंडळ, ह्या भागातून आलेले आणि आमच्या इतर पतसंस्थेतून आलेले सर्व संचालक मंडळ, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, मार्गदर्शक आणि सभासद बंधू भगिनींनो, पत्रकार आणि छायाचित्रकार, हे सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। माझी वैयक्तिक माहिती सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे। मी संस्थेबद्दल बोलणार आहे। पाटील साहेब 2007 मध्ये ज्यावेळेला आम्ही पतसंस्था काढायचा निर्णय घेतला वडगावमध्ये एक 7-8 पतसंस्था डबगायला लागल्या, म्हणजे त्या पतसंस्थेत ठेवी काढायला रांगा लागल्या होत्या आणि जेव्हा अरुण काकडे साहेब म्हणून उपनिबंध होते, म्हणले की तुम्ही कशाला पतसंस्था काढताय आणि तुम्ही काहीतरी बाजार वगैरे काढा। तर नाही म्हणलं साहेब, आम्ही ओटळा देवा लावायची आम्हाला सवय आहे, म्हणलं तुम्ही परमिशन द्या। साहेब आम्ही पहिली शाखा आम्ही सुरू केली। आमचे परमपूज्य दीनानाथ महाराज
यांनी आमच्या त्या पतसंस्थेचे म्हणजे यांचे गुरु ह्या सरांचे त्यांनी उद्घाटन केलं आणि पहिल्याच दिवशी आम्ही 11 लाख रुपये ठेव गोळा केली. मी त्या काळात वडगावमध्ये 2007ला पतसंस्थेत ठेवी काढायला रांगा लागल्या होत्या. एक सगळ्यात मोठी पतसंस्था विवेकानंद म्हणून ती मोठी पतसंस्था केली. त्या पिरियडमध्ये आम्ही पतसंस्था काढली. तर सांगायचा उद्देश आहे की आमच्या पाठीमागं भाऊंचं पाठबळ कायम आहे. एक अद्भुत शक्ती आमच्या पाठीमागं आहे. संस्थेचे जे आम्ही आता निकष आहेत ते शासनाचे जे 10 निकष आहेत शाखा मंजूरसाठी, मला वाटतं 99% संस्था त्या पुरे करू शकत नाहीत. एकमेव आमची संस्था आहे. बघा तुम्ही पेपरला कुठं वाचलंय का नवीन पतसंस्थेला शाखा मिळाली? कुठेही पतसंस्थेला शाखा मंजुरी मिळत नाही, कुठेही नाही. मला वाटतं या 5-10 वर्षात कुठलेही दरवर्षी आम्हाला 2 ते 3, 4 शाखा 5 शाखा मिळतात. तर ह्या पाठीमागं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं श्रेय असेल, सर्व संचालक मंडळ असतील, आमच्या सर्व शाखांचे कर्मचारी म्हणा किंवा आता आमचा जवळजवळ 70-80 स्टाफ आहे साहेब. कुठेही आम्हाला 1 रुपयाचं आम्ही आतापर्यंत कुणाला कर्ज सोडलेलं नाही आणि कुणी आमचं बुडवलेलं नाही आणि एकाही कर्मचाऱ्याला आमच्या ह्या 16-17 शाखेमध्ये 1 रुपयाचा अपहार केलेला नाही. ही आमची पारदर्शकता आहे आणि लोकांना ती दिसते. आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही हे काम सुरू असताना सर्व संचालक मंडळ खेळी मिळेल आणि एकमेकाच्या सलोख्यानं कुठलाही निर्णय आम्ही कुणावर लादत नाही आणि सर्व संचालक मंडळ आम्ही खेळी मिळून ही पतसंस्था चालवतो. आमच्या पतसंस्थेचा तुम्ही आता हे सगळं वाचलं तर विशेष म्हणजे त्यात काय आहे की जे महाराष्ट्र शासनाचे जे निकष आहेत, प्रत्येक वेळेला पतसंस्था मंजुरीसाठी जे निकष लागतात ती एकमेव आमची पतसंस्था की पुरी करते. आता आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये साहेब 6 ब्रँचेस मंजूर झाले. आता ही 2री शाखा झाली. आम्ही आता 3री शाखा काशीगाव, 4थी दूधगाव आणि 2 शाखा आहेत ते आम्ही सातारा आणि पुणे घ्यायचं आहे. आम्हाला थोड्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मिळते. त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे. एकच हे आहे की आमचा ध्यास एकमेव आहे की पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचारी जे लोकांना आपल्या जवळच्या लोकांना काम मिळावं आणि लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात हा आमचा उद्देश आहे. ह्यातनं आपण काहीतरी पैसे मिळवावं हा आमचा मुळात उद्देश काहीच नाही. तर ह्या दृष्टीनं आम्ही पतसंस्था चालवतो. बाकीची माहिती आम्ही आता साहेब आम्ही जो मोठा प्रोजेक्ट करतोय पश्चिम महाराष्ट्रातील माझा पहिला प्रोजेक्ट आहे. आसेप्टिक प्लांट आम्ही टाकतोय मिंच्यामध्ये. तर पश्चिम महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यामध्ये कोणाचाही तो प्रोजेक्ट नाही आणि तो पल्प आम्ही एक्सपोर्ट करतोय. त्याचं काम आता एक पुढच्या महिन्यात आचारसंहितेमुळे थांबलं होतं. पुढच्या महिन्यात आमचं म्हणजे मार्चमध्ये आमचं काम चालू होईल. 6 महिन्यात मी प्रोजेक्ट उभा करतोय. मिंच्याला मी 3 एकर जागा घेतली. तर एक वेगळं काहीतरी करायचं असं कायम आमच्या सतत मनात असतं आणि पहिल्यापासून आम्ही शून्यातून सगळे उभा केलेलं आहे. आणि ह्यामध्ये आमच्या घरची फॅमिली, आमची मिसेस असेल, आमचे वडील असतील, सगळ्यांचं मला पहिल्यापासून पाठिंबा मिळालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं माझे सगळे कर्मचारी, सर्व संचालक मंडळ, सर्व शाखेचे संचालक मंडळ या सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे कुठेही आम्हाला अडचण येत गेली नाही आणि शासकीय लेवलवर तर आम्हाला कधीच कुठं अडचण आली नाही, कारण आम्ही वेगळ्या पद्धतीनं सगळे प्रश्न हँडल करतो. त्यामुळे आम्हाला कुठेही कधी अडचण आली नाही. त्यामुळं ही पतसंस्था सुद्धा आम्ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र करून एक वेगळा नामांकन करायचं असं डोक्यात आहे. तर त्या पद्धतीनं आमची भाऊंची साथ आम्हाला कायम आहेच आणि तुमच्या सगळ्यांची साथ राहावी. इतर सर्व मागणी जमलेले सर्व सभासद ठेवीदारांना विनंती करतो की आपण या संस्थेमध्ये चांगल्या प्रमाणात ठेवी ठेवाव्यात, चांगल्या पद्धतीने कर्ज घेऊन वेळेत फेडावे, आपली प्रगती करून घ्यावी. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिक सहकारी पतसंस्था पेठ वडगाव या संस्थेच्या बागली शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे रयत क्रांतीचे युवा प्रदेशाध्यक्ष आदरणीय सागर भाऊ, ज्यांच्या या सगळ्या कार्याला एक आध्यात्मिक शक्ती असावी आणि म्हणून गेली अनेक वर्ष हा वारसा जपला ते आदरणीय भावानंद महाराज, ज्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं. ते माझे मामा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मी साहेब लाटवडचाच भाचा आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत सामान्य माणूस कसा काम करतो हे आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यावर आदर्श निर्माण करणारे या संस्थेचे संस्थापक आदरणीय अण्णा, या ठिकाणी उपस्थित असणारे या बागणी शाखेचे चेअरमन आणि आमचे मुबारक भाया नायकुडी व्हाईस चेअरमन, आमचे युवा सहकारी सतीश शेटे, दीपक शेळके, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच व्यासपीठ या संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणाऱ्या या संस्थेच्या संस्थापिका आणि ज्यांनी हातकणंगले तालुका पंचायत समितीमध्ये एक आदर्श महिला पंचायत समिती सदस्य कशा असतात ज्यांनी काम केलं ते आदरणीय रुपालीताई. खरं तर अण्णांच्या बाबतीत मी सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे, कारण अण्णांचं आम्ही लहानपण आमचं लाटवड्यात गेल्यामुळं आम्ही अण्णांचा जवळजवळ सगळा प्रवास
एक माळी समाजातील तरुण एक ध्येय असलं की काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण जर सागरभाऊ बघायचं झालं तर आपण सुद्धा हा अण्णांचा आदर्श घेतला पाहिजे की सायकलवरनं प्रवास करून कधी तर आपण कुणाच तर गुलामगिरी सोडून कधी तर आपण मालक झालं पाहिजे आणि नुसतं मालकच नाही तर आपण सुद्धा आपल्या सरळ हातानं सर्वसामान्य लोकांच्या रंजल्या गांजल्या लोकांना मदत झाली पाहिजे. एक ध्येय धरून या सोमनाथ पतसंस्थेची स्थापना झाली. ही स्थापना होत असताना अण्णा मला आनंद आहे मी सुद्धा ह्या तुमच्या पतसंस्थेचा सभासद आहे. त्यामुळे मला वाटतं त्यावेळी तुमचेच कोणतरी चुलत पुतण्या तिने मला सभासद करून घेतलं होतं. खरं तर आज अण्णा तुमच्याकडे पहिल्यानंतर एक अभिमान वाटतो की एक बहुजन समाजातील तरुण कशा पद्धतीने काम करतो आज महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्राला गवस निघालाय. खरं तर या सगळ्यांच्या तुमच्या प्रेरणा निश्चितपणाने आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. आणि मी जाता जाता अण्णा एवढंच सांगतो की तुम्ही बागणी गाव निवडलंय. जर बागणी गावात जर तुम्ही विश्वास जिंकलात तर हे बागणी गाव डोक्यावर घेतं आणि जर विश्वासाला अपात्र राहिलात तर डोक्यावरनं खाली टाकतं. हे सुद्धा बागणी गावचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बागणी गावातली माणसं बहुजन समाज फार जास्त आहे आणि इथली माणसं एखाद्यानं प्रेम केलं तुम्ही एक हात दिला तर ही माणसं दोन हात देतात. त्यामुळे निश्चितपणानं उद्याच्या काळात सोमनाथ पतसंस्था ही तुमची शाखा सांगली जिल्ह्यात आदर्श शाखा कुठली असेल तर ती बागणी शाखा असणार आहे. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी अभिवचन देतो. तुम्ही आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील सगळ्या तरुणांना बोललत आमच्या आणि सागरभाऊंच्या हस्ते कार्यक्रम घेतलात. खरं तर अण्णा अनेक गोष्टी बोलण्यासारख्याच सागरभाऊंना आत्ताच भाऊंचा फोन आला आणि भाऊंना मुंबईला जायचं आहे. त्यामुळे निश्चितपणानं मी सुद्धा तुमचा आदर्श गावात एक पतसंस्था महिलांची काढली आणि निश्चितपणानं तुमचा हा प्रवास निश्चितपणानं तुमचा इथून पुढचा कालखंड एक यशस्वी कालखंड म्हणून नावारूपास यावा एवढीच मी गणरायाचरणी प्रार्थना करतो. आणि मी या संस्थेला सर्व कर्मचारी आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अण्णा शिगाव आणि बागणी मला जवळ आहे. एक तुमचा दुवा म्हणून मी जाता येता निश्चितपणाने तुमच्या पतसंस्थेत थांबेन एवढाच मी या ठिकाणी शब्द देऊन थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ठिकाणी आपल्या बागणी नगरीमध्ये या ठिकाणी सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्था या ठिकाणी आपल्या बागणी गावामध्ये आज सुरू होत आहे. या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय परमपूज्य श्री भावानंद महाराज या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आपल्या वाळवा तालुक्याचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष आदरणीय निवास बापू या कार्यक्रमास खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय आणि ज्यांनी या ठिकाणी एक चांगली सेवा आपल्या बागणीकरांसाठी उपलब्ध केली ते आदरणीय अशोक बापू माळी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी आदरणीय सतीश उर्फ पिनूभाऊ शेटे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दुसरे सहकारी मित्र आदरणीय दीपकभाऊ शेळके आदरणीय काकाचीवाडी गावचे माजी उपसरपंच आमचे रयत क्रांतीचे सहकारी आनंदराव डाळे आमचे डेप्युटी सरपंच सहकारी मित्र आदरणीय अजरुद्दीन आणि या कार्यक्रमास उपस्थित असणारे आमचे मित्र आदरणीय जमीर भैया आदरणीय आमचे संभाजी चौगुले या कार्यक्रमास उपस्थित असणारे कृष्णात माळी रुपाली माळी प्रमोद माळी नागनाथ माळी आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी या कार्यक्रमाला येण्याचा योग आला आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या संस्थेसाठी पुढाकार घेतला आहे ते आमचे खऱ्या अर्थानं भाऊंचे सहकारी आदरणीय मुबारक भैया नायकवडी पत्रकार आमचे या ठिकाणी आलेले आदरणीय सलीम भैया उपस्थित सर्वच या ठिकाणी आपल्या आमचे रोदावाडी गावचे या ठिकाणी उपस्थित असणारे हुसेन पाशा पिरजादे चाचा आणि उपस्थित आपल्या गावातील बागणी गावातील सर्व नागरिक इथं उपस्थित असणाऱ्या भगिनींनो माय माऊल्यांनो आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये अशोक भाऊंच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून एक
चांगली अशी पतसंस्था आपल्या सेवेसाठी आपल्या ह्या गावामध्ये आज रुजू होते. मुळामध्ये पतसंस्था असतील, बँका असतील, सोसायट्या असतील, ह्यासाठी उभा राहतात की सर्वसामान्य लोकांच्या नडीतडीला, त्या ठिकाणी अडीअडचणीला ह्या सोसायट्या, ह्या संस्था, ह्या पतसंस्था आणि बँका त्या ठिकाणी माणसाच्या मदतीला धावून याव्यात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात की एक एकदम इमर्जन्सी मिळणं आणि एखाद्याला त्या ठिकाणी समजा मोठी मदत आहे आणि इमर्जन्सी आहे, अडचण आहे, त्यावेळी आपण जर बँकेमध्ये गेलो, बँकेत गेलो, सोसायटीत गेलो, तर बँकेची कागदं एवढे असतात की तो एखाद्याची दवाखान्याची मोठी अडचण आहे, त्याला इमर्जन्सी 25-30 हजार रुपयाची गरज आहे, अपेंडिक्सचं समजा ऑपरेशन करायचं आहे, तर ती बँकेचं 25,000 मिळेस तर तो माणूस जगेल का मरेल ह्याची पिनूभाव काही गॅरंटी नाही. पण पतसंस्था म्हणजे एका प्रकारे दुभती गाय आहे की जी गायचं दूध काढावं आणि 10 दिवसाला आपल्याला बिल यावं आणि मग आपल्या घराचा प्रपंच चालावं. तसंच एखादी मोठी अडचण आली आणि इमर्जन्सी गोष्ट एखाद्या नागरिकाला सातवत असेल आणि त्यातनं त्याला बाहेर पडायचं असेल, तर पतसंस्था त्या ठिकाणी त्या माणसाला त्याच्या नडीला, अडीअडचणीला लगेच मदत करते आणि त्या माणसाला त्या अडीअडचणीतून बाहेर काढते. आणि म्हणून सर्वसामान्यांचे एका प्रकारे खरंच जसं मी म्हणलो तसं दुभती गाय म्हणून त्या ठिकाणी एखादी पतसंस्था त्या सर्वसामान्य कुटुंबाला आधार देण्याचं काम करत असते. मी बापूंचं, सोमनाथ बापूंचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही एक चांगली अशी संस्था या ठिकाणी 17वी शाखा तुम्ही आपल्या ह्या बागणीच्या पवित्र भूमीत आज तुम्ही चालू करताय आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आमच्या बागणीकरांना त्याचा चांगला फायदा होईल. नक्कीच सर्वसामान्य लोक या ठिकाणी चांगल्या ठेवी ठेवतील. ठेवीच्या माध्यमातून सुद्धा मी आता तुमच्या व्याजदर काही स्कीमा बघितल्या, त्यातनं मी सुद्धा बसून त्याच्या 1-2 स्कीम 100% ह्या मुंबई दौऱ्यातून वर्ग भया मागे आलो की एखादी तुमची योजना लगे उचलतो. त्या योजनेतनं माझं पण एक डोकं आहे, ते निवास बापू इथं सांगायला नको. ती योजना उचलली की 10 कुटुंबांना माझ्या मार्फत कशी मदत होईल तशी मला यात एक योजना बरोबर घावल्या. कळलं का? म्हणजे मी जे माझे अमाऊंट ठेवणार आहे त्यातलं मला रुपया नको आहे, कधीच नको आहे, त्याच्यावरती 10 कुटुंबांना तुमचा मी पुढचा लाभ मिळवून देणार आहे अशी एक रक्कम ठेवायची. त्या 10 कुटुंबांना सांगायचं. पण ते 10 कुटुंब कसे ठरवायचे मुबारक भैया? लॉटरी पद्धत घेऊया आपण. दीपक भैया बरोबर ना दीपक भाऊ? म्हणजे कुठले 10 कुटुंब की त्यांना 5 वर्षात पुढच्या ह्या संस्थेकडनं एक मोठी अमाऊंट मिळेल, त्याचं महिन्याचं कसं भरायचं ते मी ठरवतो. ते महिन्याला कसं भरायचं ते एकदा अमाऊंट दिली की मी पण आपला त्यातनं सुटलो. वर्षाला तुमचं तुम्ही त्या 10 जणांचं भरून महिन्याला घ्यायचं, बरोबर का नाही? तशी एक चांगली योजना मी इथं आता तुमच्या त्याच्यात बघितली आणि नक्कीच त्या माध्यमातून 10-20 कुटुंबाला माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याकडून मदत होईल. आणि म्हणून तुम्ही एक चांगली अशी योजना या ठिकाणी आणली. चांगल्या योजना या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या पॉम्पलेटवरती मी बघितल्यात, तर तुम्ही, माझी इच्छा आहे की त्या योजना तुम्ही सगळ्यांनी बघाव्यात, त्याचा लाभ घ्यावा. आणि आपण ह्या संस्थेला, शेवटी असं आहे की संस्था कुठलीही चालवायची झाली तर त्याच्यामध्ये ठेव असणं खूप काळाची गरज आहे. जसं माणूस पुढे कर्ज देतो तशा ठेवी आल्या पाहिजेत. तर छोट्या छोट्या आपल्यातल्या रकमा आपल्या मित्रमंडळींना तुम्ही त्या ठिकाणी एकमेकांना सांगून या आपल्या संस्थेमध्ये छोट्या छोट्या ठेवी कशा ठेवता येतील यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आणि नक्कीच आपल्या, मी म्हणलो तसं, बागणी आणि ह्या पंचकृषीसाठी तुम्ही सर्वसामान्यांसाठी एक चांगली, खऱ्या अर्थानं पतसंस्थेच्या माध्यमातून एक चांगला असा आधार देण्याचं काम भविष्याच्या काळात कराल. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नक्कीच एक चांगल्या अशा कार्यक्रमाला या ठिकाणी आम्हाला बोलवलं. जसं बापू बोलले आणि मगाशी ज्यांनी प्रस्तावित केलं त्यामध्ये सांगितलं की तुम्ही सायकलवरचा प्रवास असणारा आज तुमचा फॉर्च्युनरमध्ये गेला. मुळामध्ये जे बापू म्हणले त्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं की बाबा किती दिवस आपण दुसऱ्याकडे चाकरी करायची, अशी एखाद्या व्यक्तीची मानसिकता असते आणि भावना असते. आणि त्या भावनेतनं आणि त्या मानसिकतेतनं किंवा एखादा खूप मोठा असा दुःखाचा, सुखाचा अनुभव तुम्ही पाठीशी ठेवलेला असता आणि तो अनुभव स्वतः झेललेला असतात. त्या अनुभवातनं आपल्याला वाटतं की मला त्यावेळी जी अडचण आली ती अडचण आत्ताच्या सर्वसामान्य माणसाला आली नाही पाहिजे. पतसंस्था काढण्यामागचं कारण, एखादा माणूस उठलाय त्यानं पतसंस्था काढल्या, 17वी शाखा आहे, सोपी गोष्ट नाही.
त्यांनी काहीतरी झेललंय, त्यांनी काहीतरी सोसलंय, त्यांनी काहीतरी भोगलंय आणि त्या सोसलेल्या भोगलेल्यातनं त्यांनी ठरवलं की जे मी झेललंय, मी भोगलंय ते इतर सर्वसामान्य गरीब माणसांनी भोगलं नाही पाहिजे. त्यांना लगेच एखादी सेवा आपल्या माध्यमातून उपलब्ध झाली पाहिजे. ही लोकांची नड आणि अडचण जाणून त्यांनी भोगलेल्या व्यातना ह्या खऱ्या अर्थाने ह्या संस्थेच्या माध्यमातून आज पुढे आल्यात आणि निश्चितच अशा कष्टातनं तुम्ही पुढे गेल्यामुळं नक्कीच परमेश्वर तुमच्या पाठीशी खंबीरपणे आयुष्यभर राहील, ह्यात मला कुठलीही मनात शंका वाटत नाही. तुमच्या संस्थेला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या शेतकऱ्यांचा आराध्य दैवत पंढरीचा विठोबा त्याला मनापासून प्रार्थना करतो की हे संस्था अशीच खूप खूप त्या ठिकाणी पुढे जावी. ह्या संस्थेला खूप खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आशीर्वाद परमेश्वराचे लाभावेत असं मी या ठिकाणी मनापासून पांडुरंगाला त्या ठिकाणी माझ्याकडून त्या ठिकाणी नमस्कार करतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही मला निवास बापूंना महाराजांना या कार्यक्रमासाठी बोलवलात, मान सन्मान केलात, त्याबद्दल खरंच मी तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं या ठिकाणी लांबत असलेलं भाषण कुठेतरी थांबवतो, रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय भारत. तुम्ही आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे मनपूर्वक आभार. मी परमपूज्य भाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आशीर्वाद. व्यासपीठावरील प्रतिष्ठित सर्व मान्यवर आणि आज सोमनाथ नागरी पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्व बागणी आणि बागणी परिसरातील सर्व भाविक बंधू आणि भगिनी, निमित्ताशी कारण केल्याशी प्राणी असं म्हटलं जातं. काहीतरी निमित्त असावं लागतं आणि आपण एकत्र येतोय. आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हेच अध्यक्षीय भाषण म्हणून पहिल्यांदा असं व्यक्त करतो की आज सोमनाथ नागरी पतसंस्थेची 17वी शाखा बागणीमध्ये आपल्या सागरभाऊंच्या हस्ते उद्घाटन होऊन आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुरू झालेली आहे. आणि या सुरू झालेल्या शाखेचं खरं श्रेय द्यावं लागतं आपल्याला. प्रथमबंधू माता पिता म्हटलं जातं, द्विजानबंधू गौरी गणेश, तिजानबंधू सरस्वती माता, चौथा गुरु का उपदेश. तर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकरावजी माने साहेब, अण्णा म्हणतात आपण सगळेजण, त्याचा परिचय तर आपल्याला दिलेलाच आहे. अगदी खऱ्या अर्थानं त्यांना हे सगळं पुण्य लाभलेलं आहे. त्यांच्या हातून घडते ती त्यांच्या मातापित्यांची सेवा. अगदी कुळेचा कुळाचार अगदी परिपूर्ण जपला जातो. त्यांना विघ्नहर्ता प्रसन्न झालेला आहे म्हणूनच अगदी सोमनाथ लक्षात येते का बघा. जे आराध्य दैवत महादेवांची साक्षी असल्यामुळं आणि महादेवांचे भक्त असल्यामुळं आणि हे सगळं होत असताना सहचारणी फार महत्त्वाची असते. आणि त्यांना जी सहचारणी लाभलेली आहे एखाद्याच्या भाग्यात असावं लागतात आणि भाग्यानं जोडलेलं नातं असतं. त्यांना दोन्ही अर्थानं खऱ्या अर्थानं लाभलेलं आहे. ते नातं कसं आहे तर त्यांच्या मामांचीच कन्या त्यांना सहचारणी म्हणून लाभलेली असल्यामुळं अगदी बालपणापासून एकमेकांचा स्वभाव परिचित असलेलं आणि भावी काळात आपल्याला एक चांगलं कार्य करताना चांगली साथ देणारी सहचारणी असावी आणि त्या उद्देशाने त्यांनी कार्य केलं गेलं. आणि आमच्या हातकणंगले तालुक्याचं सभापतीपद खऱ्या अर्थानं महिला सभापती पाहिजे सर्वात महत्वाची जबाबदारी असते. आणि पद राखण्याचं, पद सांभाळण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यात 15 शाखेतून तर केलेलं आहेच. आणि परवाच अगदी सांगली जिल्ह्यात पदार्पण करून पहिल्यांदा इस्लामपूर तथा ईश्वरपूरमध्ये सुरुवात केल्यानंतर आज दुसरी शाखा सांगली जिल्ह्यात साहेब आपल्या तुमच्या बागणीमध्ये होत्या. मला वाटतं अगदी साहेबांनी सांगितलं देखील, बागणी गावाचं वैशिष्ट्यही सांगितलं गेलं. खरोखरच अण्णा येतं खऱ्या अर्थानं 15 शाखा जशा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी आदर्श ठेवलेल्या आहेत तशा निश्चितच सांगलीमध्ये देखील आदर्श संपादन करतील आणि बागणीकरांची वाहवा तर मिळवून घेतीलच. पण हे बागणीचा आदर्श घेऊन बाकीच्या परिसरात देखील त्यांचा उद्देश अगदी सातारा पुण्यापर्यंत देखील पुढे आहे. त्या सगळ्या वाटचाल करण्यासाठी माझे गुरुवर्य ह्या सुरुवात करताना दिनानंद महाराज कानगावचे पहिल्यांदा सांगितलं होतं, बाळ ही सुरुवात करतोयस. आणि त्यांना एक पथ्य सांगितलं गेलं होतं पाळायला आणि त्यांनी खरोखर ते जपलेलं आहे. आणि त्यामुळं एक आध्यात्मिक शक्ती पाठीमागं असल्यानंतर, पाठीशी असल्यानंतर आणि त्यांची वाणी स्वज्वळ मंजुळ अगदी आपलीशी करणारी सरस्वती वाणी असल्यामुळं आणि गुरु उपदेशाने पावन असल्यामुळं त्यांच्या सर्व कार्यात निश्चितच यश प्राप्त होत आहे, होत आहे आणि इथून पुढे होत राहील. त्यांचे बरेच उद्योग बाकीचे सुरू आहेत. फक्त
फक्त उद्योग व्यवसाय नुसतं सुरू करतात असं नव्हे, तर माणसं जपण्याचं काम त्यांच्याकडून चांगलं होत आहे. त्यांना त्यांचे आप्त स्वकीय कुटुंब अगदी मातुलकरांच्याकडून मावळ्यांच्याकडून त्यांनी चांगला पाठिंबा मिळतोय आणि त्या सर्वांचं श्रेय यांना मिळो आणि यांच्या पुढील कार्यास असे शुभेच्छा देऊन आज खऱ्या अर्थानं सोमनाथ पतसंस्थेचं उद्घाटन झालं असं आज जाहीर करून हा महत्त्वाचा कार्यक्रम यात उपस्थित आपण राहायला गेलात सर्वांना तुम्हाला धन्यवाद देऊन पुढील कार्यक्रमाची जी वाटचाल आहे ते संयोजकाकडे सोपवून सर्वांना एक आध्यात्मिकदृष्ट्या एक मातापित्यांची सेवा करण्याचं आपल्याकडनं भाग्य मिळावं, आपलं कुळीचं कुळाचार जपत असताना आपलं श्रद्धास्थान बळकट कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करून आपली भाषा स्वज्वळ सरस्वतीवाणी आपल्याला प्रसन्न होऊन प्रत्येकाच्या जीवनात खऱ्या अर्थाने सद्गुरूंचा लाभ होऊन जीवन सुख्याने समाधानी व्हावं आणि आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे विटेवर उभं असणारं करकटेवर ठेवून प्रत्यक्ष पांडुरंग तर यांची जी खऱ्या अर्थाने भक्ती आपल्यापर्यंत सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे महाराष्ट्राचं दैवत जे अगदी दैव बनवण्याच्या पेक्षा अगदी प्रत्यक्ष कृतीतून कर्तृत्वानं संपूर्ण महाराष्ट्राची ओळख संपूर्ण भारताला आणि जगाला करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक संभाजी महाराज आणि हे तर अगदी बागणीमध्ये हा अगदी भुईकोट किल्ल्याच्या जवळच आपण ही पतसंस्था स्थापन करतोय. एकेकाळी बागणी गाव हे शस्त्रास्त्र निर्मितीचं आणि कलाकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध होते. साहेब आपल्या लक्षात असेलच आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. मला वाटते व्हाईस चेअरमन इथले स्थानिकच आहेत तिथल्या पतसंस्थेचे. त्यांनी निश्चितच ह्या सगळ्याचा विचार करून बागणी गावातील कलाकार अगदी चांगले चांगले जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि ज्यांना आवश्यक आहे गरज आहे त्या अशा सगळ्या गरजवंतांना तुम्ही सहाय्य करून अण्णांची ही पतसंस्था खऱ्या अर्थानं चांगली उज्ज्वल करण्याचं काम एकतर आपल्याला माळीसाहेब आणि मुजवर साहेब आपल्याकडे आहे आणि तुम्ही निश्चित पार पाडाल आणि इथं असणारे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते निश्चित सहाय्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून अध्यक्षीय भाषण पूर्ण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. 17वी शाखा बागणी या गावामध्ये आपले सद्गुरू परमपूज्य भावानंद महाराज यांच्या आशीर्वादाने आणि रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत यांच्या हस्ते संपन्न झाली. या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेले बागणी गाव आणि परिसरातील सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच सर्व शाखांचे शाखा चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळ तसेच हेड ऑफिसचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सोमनाथ नागरी पतसंस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.